हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजची भन्नाट रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। एकदम झटपट आणि फटाफट अशी ड्रायफ्रूटवाली शेवईची खीर बनवणार आहोत आपण। एकदम मस्त अशी रिच पद्धतीची ही ड्रायफ्रूटची शेवईची खीर होते। एक नंबर होते बघा। काहीतरी गोड खाऊशी वाटलं ना तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यात आपल्याला दूध गरम करायचं आहे। दूध गरम करायच्या आधी ना काय करायचं, थोडं पाणी टाकून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, दूध आपण जेव्हा पाकेटातलं काढून घेतो ना तर ते असं तळाला चिटकत नाही आणि दूध फुटत नाही। तर कधी पण दूध गरम करताना ना थोडंसं पाणी टाकून घ्या आणि मग दूध टाकून घ्या त्याच्यामध्ये। तर अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं मी। तर ते पहिल्यांदा आपण शेवई भाजायच्या आधीच दूध गरम करून घ्यायचं आहे। तर मी गॅसवर ठेवून घेतलं होतं दूध तापण्यासाठी। आता तुम्हाला शेवई दाखवते। तर आमची तर असे शेवईचे पाकिट भेटतात, लाल कलरची शेवई, भाजलेली शेवई। तर शेवईमध्ये दोन प्रकार असतात, एक पांढरी असते कच्ची आणि एक अशी पातळ भाजलेली शेवई असते। तर हे भाजलेली शेवई ना झटपट तयार होती। पांढरी शेवई पाण्यात पण करतात आणि दुधात पण करतात, पण पाण्यात छान होते। पण ही पण शेवई ही दुधातच केली जाते, ही पाण्यात करत नाहीत। तर खूप मस्त अशी पोरांसाठी हेल्दी आहे, गव्हाची शेवई आहे हे। आणि आता ह्याला काय करायचे, असे मोठे मोठे असतात ते काय करायचं, पाकेटातच थोडंसं दाबून दाबून तुकडे करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, आपण असं बाउलमध्ये टाकलं की जास्त उडत नाही बाहेर आणि घाण होत नाही मग किचन वाटा। तर मी थोडंसं दाबूनच असं काढून घेतलं। नंतर ह्याचा असा बारीक असं कुस्करल्यासारखा छान चुरा करून घ्यायचा आहे। खूप बारीक करायचा नाही, एकदम भुसेसारखा थोडंसंच करायचं आहे चुरा। आणि नंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। तर मी हे दिवाळीत करंजीसाठी आणलेले होते, चारोळे वगैरे तेच घेतलेले। चारोळे, काजू, बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि 4 इलायची घेतलेली आहे। नंतर एक ज्या बाउलमध्ये करायचं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तर 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं, मस्त क्रंची पण होतं आणि त्याला भन्नाट चव येते मग थोडंसं तळलं की। तर मनुके टाकून घ्यायचे नाही, म्हणायचं मनुकेले फुगतात आणि ते चव लागत नाही मग खाताना। तर मनुके लगेच टाकू नका, थोडंसं ह्याला काजू बदामला वेळ लागतो। आणि नंतर मग थोडं जेव्हा 2 मिनिटं आपण काढायच्या आधी थोडेसे मनुके तेही चांगले आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे छान मस्त तुपामध्ये 2-1 मिनिटभर लालसर होईस्तोवर आपण काजू बदाम परतून घेतलेला आहे। आता त्यातच पुन्हा ते काढून घेतल्यानंतर त्यातच पुन्हा मी तूप टाकलेलं आहे 2 चमचा। आणि आता आपण हे छान मस्त शेवई थोडेसे भाजून घेणार आहोत। भाजलेलेच असतात पण थोडेसे तुपामध्ये भाजले की छान मस्त अशी तुपाची चव येते त्याला। तर हे छान मस्त असं भाजून झालेलं आहे, थोडंसं बघा लालसर झालेले आहेत, जास्त करपवायचे नाही कारण की हे पटकन करपले जातात आणि हे बारीक गॅसवरच भाजायचे आहेत। नंतर मी दूध गरम करून ठेवलं होतं आणि नंतर ते दूध गरम टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकायचं, एकदम दूध टाकू नका। जसं जसं ते घट्ट होत जाईल ना तसं तसं थोडं थोडं आपण दूध मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त, कारण ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5-1 मिनिटभरच लागतंय। आणि त्यानंतर बघा 5 मिनिटांनी मस्त असं थोडंसं घट्टसरपणा आलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे। तर पाऊण वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे साखर किती लागते तुम्ही घेऊ शकता। तर थोडंसं इलायची थोडी असली की लवकर वाटली जात नाही, तर ते काय करायचं, आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं साखर टाकायचं आणि मग मिक्सरला फिरवायचं, मग इलायची लगेच बारीक होते। इलायची पावडर ही टाकून घेतलेली आहे। नंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहे सगळे तळलेले, इतकं सुरेख दिसतं ना एकदम मस्त। आणि थोडंसं चिमूटभर मीठ, कारण की मिठाशिवाय कुठल्या गोड पदार्थाला आणि कुठल्याच पदार्थाला चव येत नाही, त्यामुळे चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि मुलांच्या हेल्दीसाठी मस्त असं तूप मस्त सोडायचं आहे, कारण की ही आपली शेवईची खीर तयार आहे। फक्त 2-1 मिनिटभर असं झाकून मस्त त्याला वाफवून घ्यायची। तर पाहू शकता इतकं मस्त कलर आलेला आहे लालसर, लई छान लागते ही शेवईची खीर। तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, प्लीज एकदा जाऊन व्हिजिट करा चॅनलला। तर असे छोटे मोठे व्हिडिओ तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन लवकर येईल तुम्हाला। तर आता हे मुलांसाठी मी एका बाउलमध्ये मस्त भरलेलं आहे खीर। थोडंसं ड्रायफ्रूट अजून टाकून घेते छान, कारण की पोरं असे खात नाहीत, पण असेच काहीतरी मध्ये
टाकून द्यायचं त्यांना खायला आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता बघा ते काय म्हणतात. माझे पोरं बसलेत खायला. खावा, त्यांना लय आवडली सांगा. तर ते खात होते. चांगलंय, खरंच लहान मुलांसाठी खूप म्हणजे खूप मस्त असतं, पौष्टिक असते अशी शेवयाची खीर. तुम्ही नक्की करून बघा एकदा ना रे भैयू. कशी वाटली बाई? या नीट का? चांगलंय. नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओ मध्ये